नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा आता या ठिकाणी जी आपली डिसेंबर आणि जानेवारी 26 मध्ये एक्झाम झाली होती, त्याचा निकाल जो आहे तो आता यायला सुरुवात झालेली आहे. आज जर का आपण मित्रांनो बघितलं तर आज सकाळची अपडेट आहे. या ठिकाणी बऱ्याचशा प्रोग्रामचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये मोस्टली जे आहे, आता बघा एक्झाम जर संपून जर आपण बघितलं तर बघा रिसेंटली एक्झाम संपलेली आहे. समजा 21, 22, 23 तारखेला एक्झाम संपलेली आहे. जे काही एक्झाम पोस्टपोन वगैरे झाली होती 2-3 एक्झाम पेपर वगैरे त्यांचे बरोबर. आणि सुरुवातीला मित्रांनो काही प्रोग्राम्स जसं की डिप्लोमा सर्टिफिकेशन यांची एक्झाम झाली होती. त्यांचा देखील आता निकाल मित्रांनो या ठिकाणी जे आहे हळू लागायला सुरुवात झालेली आहे आणि तुमचा निकाल केव्हा लागणार, कुठल्या प्रोग्रामचा निकाल केव्हा लागणार, बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-बी-ए, एम-बी-ए वगैरे या सर्वांचा निकाल आपण या ठिकाणी जे आहे बघणार आहोत, की टेंटेटिव्ह डेट जी आहे ती कोणती असू शकते निकाल लागण्याची, बरोबर. आता आपण जर का मित्रांनो बघितलं तर 14 ते 15 म्हणजे थोडक्यात 15 जानेवारीमध्ये एक्झाम सुरू झाली होती, बरोबर. आणि जवळपास 25 जानेवारीपर्यंत एक्झाम चाललेली आहे, बरोबर. म्हणजे 15 ते 25. आपण जर का मित्रांनो असा विचार केला तर जवळपास राउंड फिगर जर का मित्रांनो आपण बघितलं तर 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत जे आहे संपूर्ण निकाल जे आहेत या ठिकाणी डिक्लेअर होतील. ठीक आहे. परंतु आता बघा मित्रांनो यामध्ये आपण जर का असा विचार केला तर जवळपास 30 ते 35 दिवसानंतर जो आहे तो निकाल जाहीर होत असतो कुठल्याही प्रोग्रामचा. आता बघा यामध्ये जे आहे 15 तारखेचा जर का आपण विचार केला तर 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत जे आहे तुमचा निकाल यायला पाहिजे. परंतु त्याआधीच या ठिकाणी जे आहे काही प्रोग्रामचा निकाल वगैरे येत आहे. तर शक्यता मित्रांनो अशी आहे की लवकरच तुमचा निकाल देखील या ठिकाणी येणार आहे. तुम्ही जर का मित्रांनो वाय-सी-एमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेले, तर तुम्हाला बघा या ठिकाणी वरती जे आहे बघा एक रिझल्टचा टॅब बघायला मिळतो एक्झामिनेशनच्या उजव्या बाजूला, बरोबर आणि स्टुडंट कॉर्नरच्या डाव्या बाजूला. तर रिझल्ट टॅबवर जर तुम्ही क्लिक केलं मित्रांनो, बघा तुम्हाला या ठिकाणी जे आहे टॉप लिंक्स असे ऑप्शन बघायला मिळतं. डिसेंबर 25 किंवा जानेवारी 26 असं तुम्हाला एक एक न्यू टॅब तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केलं, की तुमच्यासमोर बघा रिझल्ट ऑफ एक्झामिनेशन डिसेंबर 25-26 स्टुडंट्स हॅव्हिंग 16 डिजिट पी-आर-आर नंबर. ठीक आहे. तर ज्यांच्याकडे 16 नंबरचा पी-आर-एन नंबर असेल, थोडक्यात जे काही जुने विद्यार्थी असतील, त्यांच्या पी-आर-एन नंबरचा निकाल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि जे विद्यार्थी नवीन असतील, जानेवारी 25 वाले ॲडमिशनवाले किंवा जुलै 25 वाले, तर त्यांचा निकाल जे आहे त्यांच्या वेबसाईट त्यांच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला त्यामध्ये डायरेक्ट बघता येईल. तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे निकाल बॅचलर ऑफ आर्ट्स वेटिंग प्लीज वेट दिलेला आहे. ठीक आहे. काही सर्टिफिकेशन प्रोग्राम देखील या ठिकाणी वेटिंगवरच आहेत. परंतु जे काही निकाल लागले मित्रांनो, त्याचा आपण जर का विचार केला या ठिकाणी बघा, ज्या विद्यार्थ्यांचा बघा P52 डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट बँकिंगमध्ये त्यांचा जो मित्रांनो यामध्ये जो बी-सी-एमचा निकाल आहे तो आलेला आहे. ठीक आहे. तो तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता. तुमच्यापैकी कोणी असेल तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. नंतर बघा या ठिकाणी मित्रांनो अजून काही बरेचसे प्रोग्राम्स आहेत ज्यांचा निकाल आलेला आहे. जसं की डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड डोमेस्टिक अप्लायन्स मॅनेजमेंट याला आपण DE-डॅम म्हणतो. ठीक आहे. नंतर बघा डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक्स DAT. नंतर यामध्ये बघा डिप्लोमा फॉर सिव्हिल सुपरवायझर आपल्याकडे 2-3 विद्यार्थी होते सिव्हिल सुपरवायझरसाठी. त्यांचा देखील मित्रांनो या ठिकाणी निकाल जो आहे तो आलेला आहे. डिप्लोमा इन इंटेरियर डिझाइन, डिप्लोमा इन डिप्लोमा इन इंटेरियर डिझाइन. ठीक आहे. डिप्लोमाचे दोन्ही निकाल आलेले आहेत. नंतर डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स ज्या विद्यार्थ्यांनी वाय-सी-एममध्ये ॲडमिशन घेतलं असेल ड्रामॅटिक्ससाठी, त्यांचा देखील निकाल या ठिकाणी कालच जाहीर करण्यात आलेला आहे. सर्टिफिकेट प्रोग्राम फॉर ग्राम रोजगार सेवक. नंतर आहे बघा या ठिकाणी सर्टिफिकेट प्रोग्राम इन फार्मर प्रोड्युसर कंपनी मॅनेजमेंट. नंतर बघा या ठिकाणी आहे बघा डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. फायर सेफ्टीचे देखील आपल्याकडे यावर्षी 2 विद्यार्थी होते. त्यांनी देखील त्या ठिकाणी जे आहे त्यांचा निकाल चेक करायचा आहे. डिप्लोमा इन इंटिरियर डिझाइन अँड डेकोरेशन. अशा प्रकारचे प्रोग्राम्स मित्रांनो या ठिकाणी जे आहे जवळपास 7-8 प्रोग्रामचे निकाल जे आहे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. बाकीचे निकाल देखील मित्रांनो या ठिकाणी हळू यायला लागतील. ठीक आहे. आता बघा आज 28 जानेवारी म्हणजे आज 28 तारीख आहे. मोस्टली तुम्हाला जे मित्रांनो 10 तारखेपर्यंत वाट बघायची आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत बरेचसे निकाल जे आहेत तुमचे डिक्लेअर होतील आणि 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत राहिले सुरे संपूर्ण जवळपास 90% निकाल जे आहेत ते 20 फेब्रुवारीपर्यंत जे आहे ते डिक्लेअर केले जातील. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जे आहे तुमची परीक्षा झाल्यापासून तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, की 35 दिवस तुम्हाला मोजायचे आहेत. बरोबर. 30 ते 35 दिवसामध्ये तुमचा निकाल जो आहे तो वाय-सी-एमकडनं डिक्लेअर केला जातो. तुमची एक्झाम ज्या तारखेला संपली असेल, तिथून तुम्हाला 30 दिवस मोजायचे आहेत. बरोबर. सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर मित्रांनो आशा आहे, की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बाकी कोणाला काही समस्या वगैरे असेल, तर आपण कमेंट करून विचारू शकता. आणि मित्रांनो सर्वांना माहिती असेल आपलं जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे, ते सर्वांनी डाउनलोड करायचं आहे. आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये जे आहेत नवीन बॅचेस वगैरे ॲड केलेले आहेत आणि आता त्याच्या ज्या काही होम असाइनमेंट वगैरे असतील तुमच्या प्रोग्रामच्या, त्यावर देखील काम सुरू आहे आणि लवकरच त्या देखील या ठिकाणी जे आहेत रेडी होतील. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.